सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 जानेवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. खून प्रकरणी नगरसेवकासह 11 जणांवर गुन्हा. साताऱ्यातील उर्षभ जाधव हल्ला प्रकरण. साताऱ्यातील उर्षभ जाधव हत्या प्रकरणातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात भाजपाचे नगरसेवक रवी ढोणे याच्यासह एकूण 11 जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात धनराज मांढरे, संकेत मांढरे, अक्षय मांढरे, अर्जुन साळुंके, हैदर सय्यद यांच्यासह अन्य 2 ते 3 जणांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील 5 संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सह्याद्रीत 45 तर नागरी क्षेत्रात शेकटो बिबटे. पर्यावरण अभ्यासाकडून निरीक्षण. कराड पाटण सातारा जवळी कोरेगाव तालुक्यात धोकादायक परिस्थिती. नागरी वस्तीत बिबट्याचा वाढ वाढतो आहे, त्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासक करत आहेत. मात्र जिल्ह्यातील कराड पाटण या तालुक्यांसह सातारा जवळी व कोरेगावातही बिबट्याचा धोका तितकाच वेगाने वाढतो आहे. साताऱ्यात 45, जावळीत 26 तर कोरेगाव तालुक्यात 20हून अधिक गावात बिबट्याचा रोजचा वावर वाढला आहे. सातारा शहरातील गळतीवर तब्बल 1.5 कोटींचा खर्च. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आर्थिक फटका, ठेकेदारावर गुन्हा. कृष्णनगर सातारा परिसरात सातारा शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर वारंवार होत असलेल्या गळतीमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून आजवर गळती दुरुस्तीवर सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करावा लागल्याची माहिती प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे. गळतीचे प्रकार कमी होत न झाल्याने संबंधित ठेक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनी बोंदवड येथील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अन्यायामुळे घेतला निर्णय. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मोजणीबाबत हरकत घेऊनही दखल न घेतल्यामुळे बोंदवड तालुका सातारा येथील शेतकऱ्यांनी 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनी 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयही कळवण्यात आले आहे. नागेवाडीजवळ धोम धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडण्याची शक्यता. नागेवाडी तालुका सातारा गावच्या हद्दीत धोम धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडण्याची शक्यता असून कालव्यातील लाखो लिटर पाणी विना वापर वाया जात आहे. त्यामुळे कालव्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी लिंब नागेवाडी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. मायनी माळीनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार. मायनी ते माळीनगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रात्री 8 वाजता सुमारास घडली. या अपघातात सुब्रमणी सुदाम माळी वय 46 राहणार माळीनगर मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा यांचा मृत्यू झाला आहे. नागनाथवाडी येथे घरफोडी, सोन्या चांदीच्या दागिने चोरी. नागनाथवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे रोहित रोहिदास पवार याचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोयत्याचा धाक दाखवून मायनीतील डॉक्टरला लुटले, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. चितळी तालुका खटाव येथे कोयत्याचा धाक दाखवून मायनीच्या डॉक्टरची 1.25 लाख रुपयांची लूट केल्याची घटना घडली असून या प्रकरणी 2 इसमांविरोधात वडूद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर ज्योतिराम ज्ञानदेव पवार व 41 राहणार चित्री सध्या राहणार मायनी यांनी फिर्याद दिली आहे. चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उत्तर कोरेगावच्या गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था, तातडीने दुरुस्ती करण्याची उद्धव सेनेची मागणी. कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून बहुतांश मुख्य रहदारीच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी उद्धव सेनेच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील परिसरातून वाटा स्टेशन ते वाई तसंच वाटा स्टेशन ते सोळशी मार्गे वेळ जाणारा रस्ता या रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. वेळे परिसरात स्पीड ब्रेकर ठरत आहे लाईफ ब्रेकर. खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका. 34 अपघातात 2घांचा मृत्यू. रस्ते अपघातांना आळा बसावा यासाठी महामार्गावरील 26 रोडवर ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले आहे. मात्र पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गात असलेल्या 26 रोडवर स्पीड ब्रेकरच्या शेजारी तब्बल 1.5 फुटांचे खड्डे पडले आहेत. हे स्पीड ब्रेकर आता अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. यामुळे स्पीड ब्रेकर लाईफ ब्रेकर ठरत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.